नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, 2022 पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर 2 दिवसांपूर्वी पार पडल्या आणि विधानसभाप्रमाणेच भाजपचं वर्चस्व स्थानिक लेवलपर्यंत कायम आहे हे या निवडणुकीतून सिद्ध झालं. पण निवडणुका होऊनही राज्यातलं राजकीय वातावरण अजून शांत नाही झालं, कारण निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ठीक 22 दिवसांनंतर राज्यातल्या 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीच्या दिवशी मतदान होणार व 16ला लगेच परिणामसुद्धा समोर येणार आहे, ज्यात आशिया खंडातली सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकासुद्धा समाविष्ट आहे. आणि या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आजपासून सुरू होऊन 30 डिसेंबरपर्यंत राहणार आहे, ज्यामुळे पक्षांमध्ये आपापसात जागा वाटपाची चर्चा सुरू होऊन कोण कोणासोबत युती आघाडी करणार याबद्दल माध्यमांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला. पण यात एक गोष्ट पक्की आहे की महापालिकेच्या या निवडणुका महाराष्ट्रातील 3 नेत्यांच्या अस्तित्वावर पूर्णविराम लावून जाणार आहे. म्हणजे यांची महत्त्वता महाराष्ट्रात 2029च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अंश मात्रही राहणार नाहीये. राजकारणात एखाद्या व्यक्तीची किंवा पक्षाची महत्त्वता तोपर्यंतच राहते जोपर्यंत राजकीय पटलावर त्याच्यासाठी व त्याच्या पक्षाच्या विचारधारेसाठी जागा उपलब्ध असते. नेता किती प्रामाणिक आहे, लोकांची खूप कामं करतोय, फक्त यामुळे राजकारणात एखाद्या नेत्याचं उदय होत नाही, तर ते उदय होण्यासाठी परिस्थिती, राजकीय स्पेस व लोकांमध्ये त्याची गरज असावी लागते. तसं 2014ला काँग्रेस सरकारशी लोक त्रस्त झाले होते. भ्रष्टाचार, घोटाळे, मुसलमानांचं तुष्टीकरण या सर्वांना दूर करून भारताची आर्थिक प्रगती व्हावी व सोबतच या देशाची धार्मिक ओळखसुद्धा परत यावी ही लोकांच्या मनातली इच्छा होती. आणि हे काम करण्यासाठी जनतेला वाटलं की नरेंद्र मोदी नावाचा हा व्यक्ती उपयुक्त ठरू शकतो. तो भाजपचा असेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचा असेल, याने लोकांना काहीच घेणं देणं नव्हतं. म्हणून मोदींनी भाजपला जिंकवलं किंवा भाजपने मोदींना उमेदवारी दिली यात काहीच अर्थ राहत नाही. जनतेने आदेश केला की मोदी आम्हाला पंतप्रधान हवेत, कारण त्यांची गरज, स्पेस आणि राजकीय परिस्थिती अशी तयार झाली की जगातली कुठलीही शक्ती मोदींना त्यावेळी निवडणूक जिंकण्यापासून रोखू शकत नव्हती. तसाच महाराष्ट्रात बाळासाहेब गेल्यानंतर हिंदुत्वाचा नवीन चेहरा होण्याची संधी देवेंद्र फडणवीसांसमोर आली, जी त्यांनी योग्य वेळ राहता काबीज केली आणि महाराष्ट्राचे सर्व शक्तिमान हिंदुत्ववादी नेते होऊन आज राज्य करतायत. व यासोबतच 2017च्या महापालिका निवडणुकीचा आणि 2019 व 24च्या विधानसभा निवडणुकीचा डेटा पाहता हे स्पष्टपणे निष्कर्ष निघतंय की उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यासाठी महाराष्ट्रात आता राजकीय स्पेस उरलेली नाहीये व त्यांच्यासाठी ही निवडणूक शेवटची असेल, ज्यात ते गेममध्ये थोड्याफार प्रमाणात आहेत पण त्याच्या परिणामात काहीच बदल घडवून आणू शकत नाही. या तिघांची राजकारणात स्पेस नाहीये हे म्हणण्यामागे माझ्याकडे काही मूलभूत कारण आहेत. सर्वात पहिलं, या तिघांची विचारधारा काय आहे हे यांना सुद्धा स्पष्टपणे माहिती नाही. आणि ज्या विचारधारेला आपण मानत असल्याचा दावा हे लोक करत असतात, त्यासाठी अगोदरच मजबूत पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांसमोर उपलब्ध आहे. तसं उद्धव ठाकरे स्वतःला हिंदुत्ववादी आणि बाळासाहेबांचा खरा वारसदार असल्याला सांगतात, पण या दोन्ही बाबतीत जनतेने त्यांना पिछाडीवर ठेवलंय. एकतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसारखा बलाढ्य पक्ष आधीच राजकारणात सर्वात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रात उभा आहे. त्याच्यासोबत फक्त विचारधाराच नाही तर नरेंद्र मोदी व फडणवीसांसारखे प्रसिद्ध चेहरे सुद्धा जोडलेले आहेत. आणि यासोबतच मागच्या 10 वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांचा डेटा देखील त्यांच्याकडे आहे. त्याच्यासमोर आपण केलेल्या कामाची यादी द्यायला 25 वर्ष मुंबईवर राज्य करूनही उद्धव ठाकरेंकडे काहीच नाहीये. यात अजून भर टाकत हिंदुत्वाच्या स्पेसमध्येच एक स्थानिक पक्ष म्हणून एकनाथ शिंदे लोकांना पर्याय उपलब्ध करून देतात. आणि बाळासाहेबांचे आपण खरे वैचारिक वारस असल्याचंही एक दृष्टिकोन त्यांनी जनतेत मांडलेलं आहे व त्याला विधानसभेच्या निवडणुकीत मराठी जनतेने मान्यता सुद्धा दिली. म्हणजे दोन्ही मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंना राजकीय पटलावर जागाच उपलब्ध नाहीये. फक्त बाळासाहेबांसोबत आपलं रक्ताचं नातं आहे यासाठी लोक ठाकरेंना मतदान करणार नाहीयेत, कारण ठाकरे काही राजपरिवार नाहीयेत. आणि जरी असते तरीही भारतीय इतिहासात असे अनेक महान राजवंश होऊन गेलेत
ज्यांचं नावसुद्धा लोकांना आज आठवणीत नाही. विधानसभेत उद्धव ठाकरे थोडक्यात बचावले ते फक्त आणि फक्त काँग्रेसच्या मुस्लिम मतांमुळेच, व त्याचा पुरावा म्हणून निवडणुकीचा डेटा आपल्यासमोर आहेच. 2019च्या निवडणुकीत अखंड शिवसेनेला 30.4% वोट शेअर मिळाला होता व भाजपला 22.4% आणि काँग्रेसला 25.2%. पण 2024मध्ये भाजपचा वोट शेअर 2% वाढून 24.3% झाला. शिंदेंच्या शिवसेनेला अगोदरच्या एकूण 30%पैकी 18% मतं मिळाली. म्हणजे उद्धव ठाकरेंना उरलेली 12 किंवा जास्तीत जास्त 15% मतं मिळायला पाहिजे होती. पण मिळाली किती? तर 25.8%. आणि आता ही अधिकची मतं आली कुठून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काँग्रेसचं वोट शेअर पाहिल्यानंतर मिळतं. कारण 2019च्या 25.2% मतांवरून काँग्रेस थेट 18% मतांवर आदळली गेली होती. आणि वरून उद्धव ठाकरेंना जी मतं मिळाली ती जागांमध्येही कन्वर्ट झाली नाही, ज्यामुळे मुंबई सोडता उरलेल्या महाराष्ट्रात फक्त 10 आमदार त्यांना निवडून आणता आले. आणि ही मुस्लिम मतंसुद्धा यावेळी उद्धव ठाकरेंना मिळणार नाहीये, कारण काँग्रेस राज ठाकरेंसोबत आघाडी करायला तयार नाहीये. व त्यांना खरंच आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर ही निवडणूक काँग्रेसने स्वतंत्रच लढली पाहिजे. आणि यांना सोडता MIMची सुद्धा मुस्लिम 4 ते 4.5% मतं आहेत. आता इथे एकनाथ शिंदे फक्त उद्धव ठाकरेंचा स्पेस खात नाहीत, तर राज ठाकरेंचा सुद्धा काबीज करतात. जे मी हिंदुत्वाच्या स्पेसविषयी म्हणालो ते राज ठाकरेंना 2024च्या लोकसभा निवडणुकीआधीच कळालं होतं की आपण भगवा वस्त्र, पक्षाचा झेंडा रंग बदलून त्यावर महाराजांची राजमुद्रा लावली खरी, पण आपला शिवसेना व भाजप समोर हिंदुत्वाच्या स्पेसमध्ये युतीत न जाता टिकाव लागेल का? आणि याचं उत्तर त्यांना नाही असं मिळालं. म्हणून तर विधानसभेपर्यंत ते पुन्हा पुरोगामी व कट्टर मराठी पुरस्कर्ता झाले, ज्याचा वापर करून ते भाजपला मात्र नक्कीच घेरू शकतात. कारण तो एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्याची सूत्र दिल्लीतून हलतात आणि ते हलवणारे 2 प्रमुख नेते मूळ गुजरातचे, तर त्यांच्यावर आरोप करणं राज ठाकरेंसाठी खूप सोपं आहे. पण इतकं सगळं करूनही मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत व त्यापूर्वी 2017च्या महापालिका निवडणुकीत त्यांचा वोट शेअर 10%च्या वरती जातच नाहीये. कारण भाजपने आपल्या साथीला नेहमीच मराठी कार्ड खेळण्यासाठी एक स्थानिक पक्ष जवळ ठेवलाय. अगोदर हे काम अखंड शिवसेनेच्या रूपात उद्धव ठाकरे करायचे व आज तेच काम शिंदे करतात, ज्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर सुद्धा शिवसेना नावाचा पक्ष असेपर्यंत राज ठाकरेंसाठी राजकारणात स्पेस तयार होणारच नाहीये. म्हणजे आज भावनिक मराठी राजकारणाचा मोठा भाग शिंदेंच्या शिवसेनेने काबीज करून ठेवलाय व त्यातला जितका आज राज ठाकरेंकडे आहे म्हणजे 8 ते 10% त्याला वाढवणं त्यांच्यासाठी शक्यच नाहीये. आणि फक्त एवढ्याने एक साधी काडी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे हलवू शकत नाहीत. निवडणूक जिंकणं तर खूप लांबची गोष्ट आहे. थोडक्यात दोन्ही ठाकरे बंधूंचा स्पेस वाढणार नसून तो अधिक कमी होताना तुम्हाला या निवडणुकीत दिसेल व पुढच्या विधानसभेपर्यंत तर यांना काहीच महत्त्वता महाराष्ट्रात राहणार नाही. फक्त भाजपने समोरून यांना मोठं होण्यासाठी संधी देऊ नये. आता राहिली गोष्ट शरद पवारांची, तर त्यांच्या बाजूला वेळ खूप कमी आहे. आज त्यांचं वय 85 आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ते 89 वर्षांचे होतील आणि अशा परिस्थितीत ते प्रचार सभेत जाऊ शकतील यावर फार मोठी शंका आहे. वरून त्यांचा पक्ष, त्यांची विचारधारा ही फक्त शरद पवार या एका व्यक्तीच्या ब्रँड भोवतीच आजपर्यंत फिरत आली. शरद पवार आहेत NCP आहेत आणि NCP शरद पवार आहे व आज त्याच NCPत शरद पवारांना अगदी अलगदपणे अजित पवारांनी रिप्लेस करून टाकले. याचा अर्थ हा नाही आहे की लोक शरद पवारांना विसरले, पण ते जर राजकारणातून स्वतः संन्यास घेत नसतील तर त्यांना जनतेने समोरून हातात नारळ देऊन सांगितलं की तुमचा उत्तराधिकारी म्हणून आम्ही अजित पवारांना स्वीकार केलाय. म्हणून NCP या पक्षाची साखर साम्राज्यामुळे राजकारणात स्पेस आहे, पण शरद पवारांच्या बदल्यात जनता दुसऱ्या नवीन नेतृत्वाला शोधते, ज्यासाठी अजित पवारांना त्यांनी निवडलंय. पुरोगामी अधिक साखर साम्राज्याचं गणित अजित पवारांनी खूप चांगलं बसवलेलं आहे. तिसऱ्या बाजूला पुरोगामी कम्युनिस्ट मतदारांसाठी काँग्रेस उपलब्ध आहेच, ज्यामुळे मराठी, हिंदुत्व, राष्ट्रीय पक्ष, स्थानिक पक्ष या सर्वांची जागा भरून काढण्यासाठी महाराष्ट्रात पर्याप्त पक्ष आहेत. त्यासाठी आता शरद पवार, राज ठाकरे
आणि उद्धव ठाकरेंची लोकांना गरज नाहीये आणि हे त्यांनी आत्ताच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा दाखवून दिलंय आणि महापालिकेच्या निवडणुकीतही हीच गोष्ट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.